नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हडकर टीचर चॅनलवर मी ईश्वरी हडकर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण इंग्लिश ग्रामरचं लेक्चर नंबर 10 पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा आणि सोपा टॉपिक। मुलांना हा टॉपिक कठीण वाटतो पण काही कठीण नाही आहे। चेंज द व्हॉइस हा आपण टॉपिक आज बघणार आहोत। जर तुम्ही मी दिलेले टेन्सचा व्हिडिओ लेक्चर नंबर 3 नीट बघितला असाल तर तुम्हाला टेन्स जर व्यवस्थित कळले असतील तर चेंज द व्हॉइस तुम्हाला कळायला अगदी सोपं जाईल। आता चेंज द व्हॉइसमध्ये काय काय आपण बघणार आहोत ते आधी बघूया। सेंटेन्स हे दोन प्रकारचे असतात, एक तर ॲक्टिव्ह और पॅसिव्ह। ॲक्टिव्हमध्ये ॲक्टिव्ह म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला कर्तरी प्रयोग आणि दुसरं असतं पॅसिव्ह म्हणजे कर्मणी प्रयोग। कर्तरी प्रयोग म्हणजेच काय, ॲक्टिव्ह व्हॉइस चेंजमध्ये सेंटेन्समध्ये काय असतं तर कर्ता कर्म क्रियापद अशा प्रकारे रचना असते, म्हणजे कर्त्याला महत्त्व दिलेलं असतं, सब्जेक्टला महत्त्व दिलेलं असतं। आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म पहिलं असतं, म्हणजे जे ऑब्जेक्ट असतं ते सुरुवातीला येतं। अशा प्रकारे जो ॲक्टिव्ह व्हॉइससाठी थोडक्यात पुढील फॉर्म्युला लक्षात ठेवा। थिंग ऑर पर्सन डुईंग ॲक्शन प्लस व्हर्ब प्लस पर्सन ऑर थिंग रिसिविंग ॲक्शन, म्हणजे डुअर पहिला असतो, जो ॲक्शन करणारा जो व्यक्ती किंवा थिंग आहे ते पहिलं असतं, त्याच्यानंतर व्हर्ब असतं आणि नंतर ॲक्शन, जो डुअर ॲक्शन करतो ती ॲक्शन रिसीव करणारा जे असतं ते शेवटी असतं वाक्याच्या। अशा प्रकारे रचना ॲक्टिव्ह व्हॉइसची असते। डुईंग ॲक्शन व्हर्ब प्लस रिसिविंग ॲक्शन, एवढं लक्षात ठेवा। डुईंग ॲक्शन व्हर्ब प्लस रिसिविंग ॲक्शन। आता एक त्याचं एक्झाम्पल बघूया आपण इथे। द प्रोफेसर टीचेस द स्टुडंट्स। इथे प्रोफेसर हा काय झाला, ॲक्शन करणारा, डुअर झाला ना। टीचेस हे काय झालं, इथे व्हर्ब झालं आणि ॲक्शन रिसीव कोण करतं आहे, टीचिंगची ॲक्शन आहे ती रिसीव कोण करतं आहे तर स्टुडंट। म्हणजेच हा कुठला झाला व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस झाला, कारण इथे ॲक्शन डुअर पहिला आहे, मग व्हर्ब आहे आणि नंतर ॲक्शन रिसिव्हर आहे। पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर कसं असतं बघा। आता इथे उलटं, ॲक्शन रिसिव्हर पहिला असतो, नंतर बी, नंतर पी म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब, म्हणजेच V3 लक्षात ठेवा। ॲक्शन रिसिव्हर प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब प्लस बाय प्लस ॲक्शन डुअर, म्हणजे इथे V3 हा प्रत्येक पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असतोच, एवढं आधी पहिलं लक्षात ठेवा। ॲक्शन रिसिव्हर प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस ॲक्शन डुअर। एक्झाम्पल बघा, मगाशीच घेतलेले ते आपण आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करूया। इथे ॲक्शन रिसिव्हर कोण होता, स्टुडंट्स ना, मग इथे कोण होणार तो ॲक्शन रिसिव्हर पहिलं घेतो ना आपण इथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये। द स्टुडंट्स आर, एकच स्टुडंट नाही आहे ना, ह्या सब्जेक्टप्रमाणे रिसिव्हरप्रमाणे इथे तुमचं व्हर्ब चेंज करायचं। द स्टुडंट्स आर टॉट बाय द प्रोसेसर। द स्टुडंट्स आर V3 काय आहे, टॉट बाय द प्रोफेसर। अशा प्रकारे हे वाक्य होणार। आता प्रत्येक टेन्सप्रमाणे ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं चेंज करायचं त्याचे काय रूल आहेत ते रूल आता आपण बघूया। म्हणूनच तुम्हाला सांगते, जर तुम्हाला टेन्स व्यवस्थित येत असतील तर ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करणं अजिबात कठीण जाणार नाही। पहिला टेन्स घेतला आहे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स। सिम्पल प्रेझेंट टेन्सची रचना कशी असते, V1 आणि नंतर मग ऑब्जेक्ट। आता राम इट्स अ मँगो, इथे व्हर्ब काय आहे, इट, मग इथे काय होणार, चेंज करताना त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ॲम इज किंवा आर, म्हणजे आय असेल तर ॲम, सिंग्युलर असेल तर इज आणि प्युरल असेल तर आर प्लस V3। ॲम इज ऑर प्लस ॲम इज आर प्लस V3, म्हणजे आता हे काय आहे सांगा, मँगो हा एकच आहे ना ऑब्जेक्ट, रिसिव्हर हा एकच आहे, मग मँगो नंतर काय लागणार, इज लागणार, कारण आपण सेंटेन्सची रचना कशी बघितली आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, पहिला रिसिव्हर येतो, मग व्हर्ब येतं आणि मग ॲक्शन डुअर येतो ना। मग काय होणार, मँगो इज V3 काय होणार, इटन बाय राम। परत एकदा बघा, अ मँगो इज इटन बाय राम। आपण मगाशी फॉर्म्युला बघितले, ते फॉर्म्युला लर्न करा आणि हा चेंज लक्षात ठेवा, बाकी काहीही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे। सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर प्लस V3 असं होतं। आता वाक्य जर तुम्हाला दिलेलं असेल पेपरमध्ये ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल तर हेच वाक्य कसं चेंज होणार ते बघा। आधी ह्याचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय होणार, राम इज इटिंग अ मँगो, मग
एम इज आर आहे तसंच आहे वरती, फक्त आपल्याला V3 लागतं ना, वरचा थर्ड फॉर्म लागतो, म्हणजे इटिंग येणार नाही, मग इटर्न होणार ना तिथे. मग ING तर आपल्याला हवा आहे, कंटिन्युअस टेन्स आहे म्हटल्यावर, मग ING साठी ते बीइंग वापरायचं आणि मग V3 वापरायचं. एवढा चेंज फक्त लक्षात ठेवा. जर कंटिन्युअस टेन्स असेल तर ING साठी बीइंग वापरायचं आणि मग वरचा थर्ड फॉर्म वापरायचा. आता काय केलं बघा, अ मँगो इज बीइंग इटन बाय राम. फक्त इथे एम इज आर आहे तसंच आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स सारखं, फक्त बीइंग एक्स्ट्रा झालेलं आहे इथे. अ मँगो इज बीइंग इटन बाय राम. 2 टेन्स व्यवस्थित समजले. आता तिसरा टेन्स बघूया. व्हिडिओ जरासा लेंदी झाला होईल कदाचित, परंतु टेन्स व्यवस्थित समजून घ्या, कसे चेंजेस होतात ते व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हालाच एक्झामला प्रश्न सोडवायला इझी जाईल. तिसरा बघूया, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हे वाक्य कसं होणार, हॅव किंवा हॅज वापरतो ना आपण. मग राम हॅज इटन अ मँगो. मग आता इथे काय होणार, हॅव बीन येणार फक्त पुढे आणि हॅज बीन, म्हणजेच ही शी इट असेल तर हॅज आणि आय वी दे अशा यू असेल तर हॅव. मग आता इथे ही आहे ना, मग काय होणार सांगा, इथे राम हा डुअर झाला, तो शेवटी जाणार. आता रिसिव्हर कोण आहे तर मँगो. अ मँगो हॅज बीन, हा पण इटमध्ये येतो ना, मँगो ही शी इटमध्येच येतो, म्हणजे हॅजच येणार इथे. अ मँगो हॅज बीन इटन बाय राम, अशा प्रकारे हा चेंज होणार. आता आपण जे तिन्ही टेन्स येतात प्रेझेंट टेन्समध्ये ते कसे चेंज होतात ते बघितले. कुठल्याही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य पॅसिव्ह व्हॉईस ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये तुम्हाला येत नाहीत. फक्त 3च टेन्स येतात, सिम्पल, परफेक्ट आणि कंटिन्युअस. म्हणजेच आता काय काय चेंज झाले, हेच चेंज तुम्हाला पुढच्या टेन्समध्ये लक्षात ठेवायचे आहेत. फक्त एम इज आरच्या ऐवजी तुम्हाला वॉच किंवा वर येणार आणि प्रेझेंट टेन्समध्ये विल येणार तुम्हाला, सॉरी फ्युचर टेन्समध्ये विल येणार. इथे पण सेम, वॉच किंवा वर बीइंग प्लस V3, इथे हॅड किंवा विल हॅव प्लस V3, हाच चेंज आहे. फक्त हे प्रेझेंट टेन्स जरी व्यवस्थित लक्षात ठेवलात तरी आणि टेन्स हा जर टॉपिक तुमचा व्यवस्थित असला तर तुम्हाला चेंज द व्हॉईस अजिबात कठीण जाणार नाही. तर चौथं वाक्य बघूया, सिम्पल पास्ट टेन्स. आता ह्याचं सिम्पल पास्ट टेन्स काय होणार, आपल्या सेंटेन्सचा V2 होणार इथे. राम एट मँगो. मग इथे काय करायचं, इज एम आरच्या ऐवजी वॉच किंवा वर प्लस V3, म्हणजेच काय झालं, डुअर पहिला आला. अ मँगो वॉज इटन बाय राम. पुढे बघा, कंटिन्युअस पास्ट टेन्स. राम वॉज इटिंग अ मँगो, वॉज वेअर बीइंग प्लस V3, INGच्या ऐवजी बीइंग वापरायचं आहे आपल्याला. अ मँगो वॉज बीइंग इटन बाय राम. पुढे बघा, परफेक्ट पास्ट टेन्स. राम हॅड इटन अ मँगो, हॅड बीन होणार फक्त आणि V3 तर आहेच सगळीकडे. अ मँगो हॅड बीन इटन बाय राम. हे झाले आपले पास्ट टेन्सचे सगळे प्रकार. काय केलं आहे, फक्त आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर होता तिथे वॉज वर वापरलं आहे प्लस V3. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये बीइंग प्लस V3 होतं, तिथे आपण वॉज वर प्लस बीइंग प्लस V3 घेतलं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव बीन प्लस V3 होतं, तेच पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅड बीन प्लस V3 घेतलं आहे. आता बघूया फ्युचर टेन्सचे. 7 नंबरला वाक्य घेतलं आहे आपण सिम्पल फ्युचर टेन्सचं. राम विल इट अ मँगो. मग इथे काय होणार, विलच्या पुढे फक्त बी एक्स्ट्रा वाढणार आणि प्लस V3. अ मँगो विल बी इटन बाय राम, अशा प्रकारे चेंज होणार. म्हणजे हे जर एक तुम्ही वाक्य सगळ्या टेन्समध्ये कसं चेंज होतं आहे हे लक्षात ठेवलात तर फक्त तुम्हाला सिंग्युलर प्युरलप्रमाणे इज एम आर आणि टेन्सप्रमाणे वॉज वर वगैरे चेंज करायचं आहे. बाकी तुमचं वाक्याचा जो फॉर्मॅट आहे तो दिलेल्या टेन्सप्रमाणे जे चेंज सांगितले त्याच प्रकारे चेंज होणार. त्यामुळे हे जर तुम्ही एक लिहून काढलात आणि व्यवस्थित पाठ केलात तर तुम्ही कुठलंही वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करू शकता किंवा पॅसिव्ह व्हॉईसचं ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये करू शकता. 8वा प्रकार बघूया आता, फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये काय होतं तर हॅव वाढतो आपला. राम विल हॅव इटन अ मँगो, मग विल हॅवच्या पुढे बीन, म्हणजे जिथे जिथे आपण परफेक्ट टेन्समध्ये आलो आहे तिथे तिथे बीन वापरला आहे आणि कंटिन्युअस टेन्समध्ये आपण बीइंग वापरलं आहे एक्स्ट्रा. म्हणजेच काय होणार, अ मँगो विल हॅव बीन इटन बाय राम. हे झाले आपले सगळे टेन्स कसे चेंज होतात ते सगळे बघितले आपण.
ह्याच्यामध्ये कंटिन्युअस टेन्स होत नाही फ्युचरमध्ये, आणि जे 4 टेन्स आहेत त्याचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉईस होत नाही, एवढं लक्षात ठेवा. कुठले कुठले सांगितलेले मग असे मी परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तिन्ही प्रकारामध्ये, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये, त्यांचं आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉईस करू शकत नाही, आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं पण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉईस होऊ शकत नाही. म्हणजे एकूण जे 12 टेन्स आहेत त्यापैकी 8 टेन्सचे आपण आता रूल्स बघितले. सगळे सिम्पल प्रेझेंट, सिम्पल टेन्स, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरचे सिम्पल बघितले. नंतर परफेक्टचे तिन्ही टेन्स बघितले, पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंटमध्ये. आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये फक्त कुठलं बघितलं आपण, प्रेझेंट आणि पास्ट. अशा प्रकारे आपण 8 टेन्स कंप्लीट केलेत. आता पुढे आहे जो वर्बचा दुसरा प्रकार आहे तो मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरीवर मी एक लेक्चर घेतलं आहे तुमचं, त्याचं फंक्शन विचारतात त्या संदर्भात. तर ते कसं चेंज होतात. मॉडल ऑक्झिलरी टोटल किती आहेत, एक 7-8 मॉडल ऑक्झिलरी आहेत. त्याच्यामध्ये आपण कॅन, मस्ट, माईट, शूड, वूड अशा प्रकारे, मे अशा प्रकारे वेगवेगळी मॉडल ऑक्झिलरी बघितली आहेत. ती जर वाक्यामध्ये असेल तर कशा वाक्य चेंज होतं ते बघूया आता आपण. राम मस्ट ईट अ मँगो. आता मस्ट हे काय आहे, ते मॉडल ऑक्झिलरी आहे ना. मग तुमचं जे मॉडल ऑक्झिलरी इथे दिलेलं असेल ते वापरायचं, आणि प्लस बी प्लस V3. मॉडल ऑक्झिलरीच्या पुढे फक्त बी वाढवणार आहे आपण आणि V3 लावणार आहे. मग आता आपण रिसिव्हर पहिला घेऊया. अ मँगो मस्ट बी इटन बाय राम. अशा प्रकारे चेंज होणार, एवढाच चेंज होणार. आता हे झाले आपले टेन्सचे प्रकार कसे चेंज होतात ते. आता ह्याच्यानंतर 2 अजून प्रकार आहेत तुमचा. जर तुम्हाला क्वेश्चन दिला असेल ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये तर कसा चेंज होणार तो बघूया. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स दिले असेल तर, म्हणजे आपण इथे सगळी वाक्य कवर केली आहेत. कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही टेन्स जरी आला चेंज करायचा तर तो कसा चेंज करायचा, आणि क्वेश्चन आला तर कसा चेंज करायचा, आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स आलं तर कसं चेंज करायचं. अशा प्रकारे तुम्हाला टोटल 11 टाईप्स असतात ॲक्टिव्ह व्हॉईस ते पॅसिव्ह व्हॉईस करायचं. पुढचा प्रकार आता बघूया आपण. आता क्वेश्चन्स जे असतात तुम्हाला ना, तेही 2 प्रकारचे असतात. एक व्हर्बल क्वेश्चन आणि दुसरं WH क्वेश्चन. ज्या व्हर्बल क्वेश्चनच्या आन्सर्स आपल्याला येस नो टाईप मध्ये येतात त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतात. आणि WH म्हणजे व्हॉट, हू, हाऊ, वेअर अशा प्रकारे जे क्वेश्चनची सुरुवात होते WHने त्याला आपण WH क्वेश्चन असं म्हणतो. आता पहिला व्हर्बल क्वेश्चन दिला आहे बघा इथे. असं जर वाक्य तुम्हाला एक्झामला आलं तर काय करायचं ते मी सांगते तुम्हाला. डज शी सिंग अ सॉन्ग. आता हा क्वेश्चन आहे ना, मग आधी आपण काय करायचं, हे एक्झामला लिहायचं नाही, हे रफवर्कमध्ये तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी दिलं इथे. डज शी सिंग अ सॉन्ग हा कुठला डज आहे म्हणजे कुठला टेन्स झाला, सिम्पल प्रेझेंट टेन्स झाला ना. मग आधी ह्या वाक्याचं एक सिम्पल वाक्य करून बघूया. शी सिंग अ सॉन्ग असं झालं ना वाक्य. मग शी सिंग अ सॉन्ग कसं चेंज होणार, अ सॉन्ग इज संग बाय हर, बरोबर आहे ना. आणि नंतर मग ह्याचा आपण क्वेश्चन बनवूया. इज अ सॉन्ग संग बाय हर, इज अ सॉन्ग संग बाय हर. कारण क्वेश्चनमध्ये आपण व्हर्ब आधी वापरतो म्हणून आधी व्हर्ब वापरायचं, मग तुमचा जो रिसिव्हर आहे तो, आणि मग बाकीचं वाक्य. म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट नाही समजलं क्वेश्चनचं कसं बनवायचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह, तर त्या क्वेश्चनपासून आधी एक सिम्पल सेंटेन्स बनवून घ्या, ते चेंज करा आणि मग त्याचा क्वेश्चन बनवा. असं केलात तरी चालेल. आता मी इथे डायरेक्टसुद्धा तुम्हाला एक दाखवलं आहे. आर यू नॉट रीडिंग दॅट बुक. आता ह्याचा ॲक्टिव्ह व्हॉईसचा पॅसिव्ह व्हॉईस कसा करायचा. बुक हे सिंग्युलर आहे ना, ह्याच्याप्रमाणे तुम्हाला इथे व्हर्ब वापरावं लागेल ऑब्जेक्टप्रमाणे तुमच्या. इज दॅट बुक नॉट बीइंग रीड बाय यू. बीइंग का आलं आहे कारण इथे ING आहे. मग ING आपण V3 वापरतो, म्हणजेच काय होणार, रीडिंगचा जो ING आहे तो बीइंगमध्ये येणार आणि रीडचं रेड हे तुम्हाला V3 व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरावं लागणार. अशा प्रकारे आपण व्हर्बल क्वेश्चनसुद्धा ॲक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉईस करू शकतो. आता पाहूया WH क्वेश्चन. WH क्वेश्चनमध्ये पहिलं वाक्य घेतलं आहे मी. व्हॉट वॉज ही इटिंग. ही इटिंग हे इथे काय आहे आता, तर रिसिविंग आहे ना ऑब्जेक्ट. मग काय करायचं, व्हॉट वॉज बीइंग इटन बाय हिम. आता इटिंग आहे म्हणून बीइंग आलं. व्हॉट वॉज बीइंग इटन बाय हिम. कधी पण लक्षात ठेवा WH क्वेश्चनमध्ये जो WH क्वेश्चन आहे त्यापासून सुरुवात होते, हू एक सोडून सुरुवात झाली की त्याच्यानंतर वर्ब येतं, मग बीइंग येणार आणि मग तुमचं रिसिव्हर आणि जो तुमचा
डुअर आहे त्याच्यामध्ये बायने ते जोडायचं. व्हॉट वॉज बिईंग इटन बाय हिम. प्रॅक्टिस करा. एकाच ही जे मी वाक्य दिले आहेत ना त्यांचीच जरी तुम्ही प्रॅक्टिस केलात तरी तुम्हाला आयडिया येत जाणार की आपण इतर वाक्यांचं ॲक्टिव्ह पॅसिव्ह कसं करायचं. पुढे बघा. हू इज रायटिंग अ लेटर. मग काय होणार सुरुवात हूने सुरुवात झाली तर थोडी विचित्र वाटते ना. मग बाय होम येणार इथे. बाय होम इज द हू इज रायटिंग अ पोएम. बाय होम इज द पोएम बीइंग रिटन. पोएम हे ऑब्जेक्ट झालं आणि रिटन हे तुमचं इथे काय होतं सब्जेक्ट होतं. मग बाय होम इज द पोएम बीइंग रिटन आणि शेवटी क्वेश्चन मार्क येणार. अशा प्रकारे इथे मी चुकून फुल स्टॉप दिला, इथे क्वेश्चन मार्क येणार. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्ह वॉईसचं पॅसिव्ह वॉईस करू शकतो. आता शेवटचा प्रकार राहिला इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतो. त्याचे 2 प्रकार आहेत इम्परेटिव्ह सेंटेन्सचे. एक तर लेटने सुरुवात होतं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना आणि दुसरं यू आर रिक्वेस्टेडने सुरुवात होतं. ते कसं काय ते बघूया. पहिलं बघूया. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 गिव मी 5 रुपीज. मग हे कसं होणार. लेट मी बी गिवन 5 रुपीज. लेट मी बी गिवन 5 रुपीज. आणि फोन हिम. लेट ही बी फोन्ड. लेट ही बी फोन म्हणजे लेटनी सुरुवात झाली आहे ना या 2 वाक्यांची. आणि यू आर रिक्वेस्टेड कधी वापरायचं ते बघूया आता. आता इथे मी वाक्य घेतले सिट डाऊन. सिट डाऊन या वाक्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट दिसलं आहे का, रिसिव्हर दिसतो आहे का. ज्यावेळी रिसिव्हर इथे ॲब्सेंट असतो त्यावेळी तुम्हाला सुरुवात कुठल्या शब्दाने करायची आहे सेंटेन्सने. यू आर रिक्वेस्टेड टू. लक्षात ठेवा. यू आर रिक्वेस्टेड टू सिट डाऊन. स्लीप नाऊ. यू आर रिक्वेस्टेड टू स्लीप डाऊन. अशा प्रकारे स्लीप नाऊ अशा प्रकारे तुम्हाला ही वाक्य चेंज करायची आहेत. तर एकूण टोटल किती प्रकार बघितले आपण चेंज द व्हॉईसचे 11 टाईप आपण जे बघितले त्यामध्ये काय बघितलं आपण ॲक्टिव्ह व्हॉईसचं पहिल्यांदा काय बघितलं फॉर्मॅट कसं असतं. तर ॲक्टिव्ह व्हॉईसचं फॉर्मॅट कसं असतं. पर्सन डुईंग ॲक्शन ऑर थिंग डुईंग ॲक्शन प्लस वर्ब प्लस रिसिविंग ॲक्शन. आणि पॅसिव्ह व्हॉईसचं कसं असतं ॲक्शन रिसिव्हर प्लस बी प्लस PP म्हणजेच V3 प्लस बाय प्लस ॲक्शन डुअर. अशा प्रकारे आपण काय बघितलं त्याचं फॉर्मॅट असतं ॲक्टिव्हचं आणि पॅसिव्ह व्हॉईसचं. त्यानंतर प्रत्येक टेन्सप्रमाणे ॲक्टिव्ह व्हॉईस पॅसिव्ह व्हॉईस कसा करायचा तो बघितला. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जो आहे तुमचा सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट तो सिंग्युलर प्युरल आहे त्याप्रमाणे आय इज आर प्लस V3 वापरतो आपण. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एम इज आर प्लस बीइंग प्लस V3. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव बीन ऑर हॅज बीन प्लस V3. सिम्पल पास्ट टेन्समध्ये वॉज वर प्लस V3. कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये वॉज वर प्लस बीइंग प्लस V3. परफेक्ट पास्ट टेन्समध्ये हॅड बीन प्लस V3. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये विल बी प्लस V3. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये विल हॅव प्लस बीन प्लस V3. मॉडल ऑक्झिलरीमध्ये मॉडल ऑक्झिलरी प्लस बी प्लस V3. त्यानंतर क्वेश्चन टॅगमध्ये क्वेश्चन्समध्ये व्हर्बल आणि WH क्वेश्चनप्रमाणे चेंज होतात. व्हर्बल क्वेश्चन्समध्ये आधी तुम्ही सिम्पल सेंटेन्स बनवून घ्या आणि नंतर त्याचं ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईस चेंज करा आणि मग क्वेश्चन बनवा तुम्ही. म्हणजेच काय होणार तुमचं जे व्हर्ब असेल ऑब्जेक्टशी संबंधित रिसिव्हरशी संबंधित ते आधी वापरायचं. मग तुमचं रिसिव्हर वापरायचं. मग V3 प्लस बाय प्लस तुमचा सब्जेक्ट असेल तो लिहायचा. सेम तुम्हाला WH क्वेश्चनमध्ये काय करायचं असतं पहिला WH क्वेश्चन मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला व्हर्ब वापरायचं आहे. आणि जे काही आहे तुमचा टेन्स म्हणजे जर प्रेझेंट सिम्पल असेल तर तुम्ही डायरेक्ट V3 वापरणार. जर कंटिन्युअस असेल तर ING वापरणार आणि परफेक्ट असेल तर बीन वापरणार आणि वर्बचं थर्ड फॉर्म. अशा प्रकारे आपण WH क्वेश्चन करतो. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण 2 प्रकार बघितले. जर ऑब्जेक्ट असेल तुम्हाला ऑलरेडी दिलेलं तर लेटने सुरुवात करतो आणि ऑब्जेक्ट अब्सेंट असेल तर यू आर रिक्वेस्टेड टू. अशा प्रकारे आपण वाक्याची सुरुवात करतो. असे आपण सगळे जे चेंज द व्हॉईस आहेत त्याचे 11 प्रकार आता आपण पूर्ण केले आहेत. आशा करते की हे सगळे प्रकार तुम्हाला व्यवस्थित कळाले असतील आणि ह्याचाही तुम्ही एकही गुण एक्झामला आता घालवणार नाहीत. महत्त्वाचं काय आहे प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला हे इझी होत जाणार. कारण तसंही आपण हे सगळं जे ग्रामर आहे ते 5वी 6वी पासूनच जवळजवळ 4थी पासूनच हे
शिकायला सुरुवात करतो, ॲक्टिव्ह व्हॉईस वगैरे, पॅसिव्ह व्हॉईस वगैरे. त्यामुळे कधी लक्ष न दिल्यामुळे तुमच्या ते लक्षात येत नाहीत. फक्त आता रिवाईज करा दिलेली सेंटेन्स, रूल लक्षात ठेवा, म्हणजे चेंज द व्हॉईस हा टॉपिक पण तुम्हाला इझी जाईल. आशा करते की हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. रिव्हिजन तर तुम्ही करतच राहणार आहात. आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा, शेअर करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओंचा फायदा होईल. कमेंट करा, म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला कळते की नाही ते. धन्यवाद. आणि रिव्हिजन करतच राहा.